श्री विठ्ठलराव रोडे यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळा महाप्रसादाचा कार्यक्रम व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय श्रीनिवास पाटील चव्हाण, धर्माबाद नगरीचे माजी नगराध्यक्ष आमचे मित्र विश्वनाथराव पाटील बंडाळीकर, माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड, आमचे भास्करराव बिलवंडे नरसिंहकर, माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोगावे, आमचे सहकारी माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाषराव गायकवाड, पंचायत समितीचे उपसभापती माजी उमाकांतराव गोपछडे, कुंडलवाडी मार्केट कमिटीचे अध्यक्ष बाबाराव भाले, बिलोली मार्केट कमिटीचे उपसभापती आनंदराव बिराजदार गुरुजी, माननीय आनंदराव मलगोंडे, विठ्ठलराव चिंतलवाड, आमचे आदरणीय आदर्श शिक्षक श्रीमान सुभेदार गुरुजी येवतीकर, उत्तरवार गुरुजी, आमचे माजी प्रोफेसर प्राध्यापक वानोळे, राजूजी गंदेगुडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आमचे श्रीमान लखमापुरे डॉक्टर, आमचे जुने सहकारी अज्जप्पा पाटील, श्रीनिवास पाटील गुजरीकर, राजेंद्र कापावा, श्रीमान हौगीराव गोपछडे, डॉक्टर कस्तुरे, श्रीमान संजय पाटील दुगावकर, ज्यांनी गेली 50 वर्ष शाहिरीच्या माध्यमातून जनजागृतीचं अतिशय चांगलं काम केलेलं आहे. ते दिगू तुंबाड शाहीर, माधवरावजी पाटील कुंभारगाव, आमच्या रोडेच्या आई श्रीमती गंगाबाई रोडे, सौभाग्यवती सबिता, जिनं अतिशय सुंदर असं प्रस्तावना केली ती तृप्ती, सूत्रसंचलन करणारे आमचे मुकुंद उपाशे, पुतण्या आकाश रोडे, गावातील आमचे मारुती पाटील शिंदे, हनुमंतराव पाटील, रावसाहेब शिंदे, आमचे शंकरराव नकाते पाटील, हिरण्णा पाटील, राजू पाटील, उजू पाटील, विठ्ठलराव मावले, उपस्थित सर्व पत्रकार, आमच्या शिक्षण संस्थेचे सर्व उपस्थित शिक्षक, आमचे मुख्याध्यापक श्रीमान शेळके, खूप मोठ्या संख्येने उपस्थित असलेले रोडे कुटुंबावर प्रेम करणारे, तालुक्यातून तालुक्याच्या बाहेरून आलेली सर्व मित्रमंडळी, गावातील सर्व मंडळी आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी विठ्ठलरावचा झाला.
माझ्या गेल्या 50 वर्षाच्या अनुभवातून नवगाव आहे. जेव्हा आपण पदभार स्वीकारतो तेव्हा उपस्थिती खूप राहते. मी जेव्हा मंत्रिपदाची शपथ घेतलं तर तुम्हाला माहित नाही खूप लोक येतात. आमदार म्हणून जेव्हा निवडून येतो तेव्हाही खूप लोक येतात. पण जेव्हा निवृत्त होतो तेव्हा लोक फार येत नाही. मी पाहिलं, आता मी पाहिलं थोडे तुमचं काहीतरी प्रेम आहे. जी माणसं ज्यांच्या हातामध्ये जेव्हा काही लांब मोठी सत्ता असते त्यावेळेस दुसऱ्याचे काम करतात, प्रेम करतात. श्रीनिवासराव त्यांच्या सेवानिवृत्तीमध्ये जास्त लोक असतात. तुमच्या जास्त जमणार आहेत मला माहिती आहे. कारण तुम्ही तहसील मध्ये उभा राहून आलं काम करत होतात. त्यामुळे ते लोक रोडे सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या उपस्थितीमध्ये लोकांची जर उपस्थिती जास्त असेल त्याचा अर्थ तुम्ही चांगलं जीवन जगलात, समाजाच्या उपयोगी राहिलात, गावाच्या उपयोगी राहिलात. तर युवतीकर गुरुजी म्हणजे तुम्हाला माहित नाही, आमचे शंकरराव चव्हाणाचे चेले आहेत. ते काही मामूली माणूस नाही, मोठा माणूस आहे. त्यांनी तारीफ करायचं म्हणून तर रोडे अवघड काम आहे. मी पाहिलं युवतीमध्ये त्यांची भाषणे मी ऐकत होतो. कुणाला सोडत नव्हतात. मी पाहिलं तर रोडे मलाही अतिशय आनंद झाला. पण आता नवगाव आहे, एखाद्या संस्थेचा शिक्षक रिटायर झाल्यावर मला वाटत नाही त्याच्या अध्यक्षाचा सत्कार करायचा. कारण लावायच्या एवढे हुंडे घेऊन आले की त्यांचा सत्कार नका करायचा प्रश्न येत नाही. मला आठवतं मी रोडेला पाहिले नव्हतं. मी आमचे कार्यकर्ते गंगाधर एरावाड तर त्यांचं आमचं प्रेमाचं नातं होतं. वेळा त्यांच्या घरी मी गेलो. ते असेल लहान असेल गरज मला माहित नाही. ती आता होती की नाही. ते वेळेकडे आले. दादा म्हणले रोडेच्या घरी मुलगी द्यायची आहे. लग्न पहिलं झालं की नंतर झालं मला माहिती. दादावर केलं नंतर झालं. आणि यांचे भाऊ जे आहेत ते नर्सीला डॉक्टर होते. त्यांचा तुझा परिचय होता, भेट होती. मी म्हणलं तुझी मुलगी जर द्यायची असेल तर विषयच येत नाही आणि आमच्या विठ्ठलची ऑर्डर आपण काढली. श्रीनिवासराव मला आठवतं 1980 मध्ये मी निवडणूक लढवली बळवंतरावच्या विरोधामध्ये आणि 200-300 मतांना हारलो. त्यावेळेस तुम्ही फार लहान होता. आजही तुमच्या गावाकडून जवळ आहे, तुम्हाला माहित नाही, काउंटी. तिथे एक गरीब समाज म्हटलं कुठली सोनकापडे म्हणून पूर्ण होतं. बऱ्याच लोकांना माहित. तो माझा एजंट होता. आमचे नायगावकर तुम्हाला माहित आहे राजकारणामध्ये कोणा गावात एजंटच मिळून देत नव्हते आम्हाला. त्याला मी एजंट केलं. एजंट झाला. मी ती निवडणूक जिंकू शकलो नाही. तो बिचारा 2-4 महिन्याला नांदेडला माझ्या घरी यायचा आणि म्हणायचा की साहेब मी BA पास आहे, मला नोकरी लावा. मी 1987-88 मध्ये जिल्हा बँकेचा अध्यक्ष झालो. मी पहिली ऑर्डर त्या पोराची काढली. त्याला बोलवलं.
सोनकांबळेला मी बोलवलं आणि त्याला ऑर्डर दिली. मला आठवतं तो नंतर मला वाटतं इथल्या बँकेचाही मॅनेजर म्हणून काम केलं त्यांनी. मला आठवतं इथल्या बालकटे असतील तर घर बांधलं. आणि आता जसं विठ्ठल माझा सत्कार केला ना, माझा सत्कार केला मी माझा. गुरुजी मी वर्षभर कधी कपडे शिवत नाही. मी जेवढ्या पोराला नोकरी लावले ना त्याच्या घरी लग्न राहते आणि ते मला ड्रेस शिवतात. तुम्हाला माहिती आहे, माझा टेलर सांगून ठेवलेला आहे, ते जातात कपडे घेऊन मला पाठवतात. शिक्षक येवतीकर तुम्हाला माहित आहे, मी आता पूर्ण वेळ घेत नाही. मलाही भूक लागली, तुम्हालाही भूक लागली. अमेरिकेचे राष्ट्रपती इब्राहिम लिंकन यांचं शिक्षकाला पत्र आहे, अतिशय सुंदर पत्र. शिक्षक हा समाजाला घडवणार आहे. संस्कार. येवतीकर मी आमच्या वडील बंधूंना ओळखतात. मी आमच्या गावची जावाई, आमच्या गावचं नातं आहे तुमचं. आमचे वडील बंधू गुरुकुलला होते. लवगाव आहे. वयाच्या 5व्या वर्षी वडिलांनी त्यांना पाठवल्यानंतर ते 11व्या वर्षी आले. 6 वर्ष घरी झाले नाही. गुरुकुल आल्यावर ते हिंदीमध्येच बोलायचे, मराठी येत नव्हतं मला. त्या गुरुकुलमध्ये संस्कार होते. मी काहीतरी 2रीला होतो आणि दादा काहीतरी 7वी 8वीला सुट्ट्यामध्ये आलेलो. आता त्यावेळेस हैदराबादला पाहायला जायचं सुट्टीमध्ये. आम्ही वडिलांना विचारलं, वडिलांना आम्हाला काही पैसे दिले, आम्ही दोघं गेलो. 2-3 दिवस राहिलो. त्या 3 दिवसामध्ये 3 पिक्चर पाहिले. त्यावेळेस ते पिक्चर पाहणं स्वाभाविक आहे ना. परत जेव्हा निघालो आम्ही हिशोब द्यायला, आमच्या वडिलांचा पर हे होता, हिशोब द्या. दादा म्हणले की बा 3 पिक्चरचे लिहू. मी म्हणलो वडील नाराज होतील, 3 पिक्चर पाहिल्या म्हणून चिल्लर खर्च म्हणून लिहा, काय बिघडलं. पिक्चरचं नाव येत नाही, आपण खर्च केलं तर लिहू. म्हणलं चिल्लर खर्च. ते म्हणले असं नाही जमत, मला चिल्लर ते सिनेमा पाहिजे, सिनेमा लिहायचा. ते चिल्लर करताना लिहिता नाही म्हणून ते कधी आमदार झाले. आणि आमदार झाल्या म्हणून एवढे संस्कार काही कामाचे नाही जास्त. संस्कार काही असे दोन्ही मिक्स पाहिजे. मग एकदाच मी बळवंतरावजी बरोबर लढाई केल्यानंतर मी थोडं मिक्स वागायचो. विनोदाचा भाग झाला. मला 2-3 गोष्टीचा अतिशय थोडीशी मला मुद्दाम या ठिकाणी त्याची तारीफ केली पाहिजे. रिटायर होत असताना त्यांनी 21,000 रुपये समाजाच्या कामासाठी दिले. मला आठवत असेल, मी तुम्हाला ओबीसी मध्ये आणण्यामध्ये सिंहाचा वाटा घेऊन समाजात माग नाही. मला अडचण यायची. आमचे मी खासदार होतो आणि आमचे मित्र या ठिकाणी समाज कल्याण मंत्री झाले यवतमाळ. मला पण त्या ठिकाणी
नाही मी एक पाहिलं सुभेदार मूर्ती, हा यांचा जो समाज आहे फुलेकर अतिशय मेहनती आहे, उत्तम शेती करतात तुम्हाला माहिती, आणि यांच्या घरी जर गेलो तर ब्राह्मणासारखे राहतात ते काय स्वच्छ. घरी गेल्यानंतर असं वाटायचं की काय ब्राह्मणाचं घर आहे. आणि शेती अतिशय उत्तम शेती कुठेही पहा, त्यांच्या समाजाची माणसं जे आहेत ना उत्तम शेती करतात.